नमस्कार. विज्ञानयात्री ऑरव्हिल राईट यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री ऑरव्हिल राईट हे विमानविद्येतील आद्य अमेरिकन संशोधक बंधू. त्यांनी सन 1903 मध्ये हवेपेक्षा जड अशा विमानाची पहिली यशस्वी शक्तिचलित अविरत नियंत्रित उड्डाणे साध्य करण्याचे आणि 1905 मध्ये पहिले पूर्णपणे व्यवहार्य विमान तयार करण्याचे व उडविण्याचे महत् कार्य केले. विल्बर यांचा जन्म इंडियानातील मिलव्हिलजवळ तर ऑरव्हिल यांचा जन्म ओहायोतील डेटन येथे झाला. दोघांचे शिक्षण जरी उच्च माध्यमिक शाळेपलीकडे गेले नाही तरी त्यांनी स्वतःच त्या काळाच्या तंत्रविद्याविषयक साहित्याचा व गणिताचा अभ्यास केला. वर्तमानपत्राची घडी घालण्याचा यंत्राचा अभिकल्प आराखडा तयार करून व एक मोठे मुद्रणालय उभारून त्यांनी प्रारंभीच आपले यांत्रिक कौशल्य दाखवून दिले. बरीच वर्ष मुद्रण व्यवसाय केल्यानंतर त्यांनी 1892 मध्ये सायकलीची विक्री आणि दुरुस्ती करणाऱ्या राईट सायकल कंपनीची स्थापना केली व पुढील 10 वर्षे सायकलीचे अभिकल्प उत्पादन व विक्री यशस्वीपणे केले. ओटो लिलियंट या जर्मन संशोधकांनी उड्डाणविषयक केलेल्या प्रयोगासंबंधी व सन 1896 मध्ये ग्लायडिंगमधील अपघातात झालेल्या त्यांच्या मृत्यूसंबंधी वाचल्यानंतर राईट बंधूंनी विमानविद्येचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवले. लिलिएंटाल यांनी उड्डाणासाठी हँग ग्लायडरचा उपयोग केलेला होता आणि त्याचे नियंत्रण शरीराला ईस्ट त्या दिशेने हेलकावा देऊन गुरुत्वमध्याचे ज्यातून गुरुत्वाकर्षणाची परिणामी प्रेरणा कार्य करते त्या बिंदूचे स्थान बदलून साध्य केले. राईट बंधूंनी या पद्धतीऐवजी दृढ द्विपंखी विमान वापरायचे ठरविले. बझर्ड पक्षी उडताना हवेत आपला समतोल कसा साधतो याचे निरीक्षण केल्यावर विल्बर यांना असे कळून चुकले की विमान यशस्वीपणे उडण्यासाठी 3 अक्षावर त्याचे कार्य होणे आवश्यक आहे. पक्षाप्रमाणे उडणाऱ्या यंत्राच्याही बाबतीत एका व दुसऱ्या बाजूला तिरपे होणे, वर चढणे, खाली उतरणे, उजव्या वा डाव्या बाजूस वळणे आणि आवश्यकतेप्रमाणे एकाच वेळी या क्रियापैकी 2 वा सर्व क्रिया करता येणे आवश्यक आहे. राईट बंधूंना उड्डाण नियंत्रण मूलभूत महत्त्वाचे असल्याची खात्री झालेली होती. बझर्ड पक्षी आपल्या दोलन गतीचे नियंत्रण पंखांना पीळ देऊन करतात असे त्यांना आढळले. सन 1899 मध्ये त्यांनी तयार केलेले द्विपंखी पतंगाला बसविलेले पंख यांत्रिकरित्या पिळवटता येतील अशा त्यात व्यवस्था केलेली होती. त्यामुळे एका बाजूचे उत्थापन जास्त व दुसरीचे त्याच वेळी कमी होऊन यान तिरपे होण्याकरिता वळवणे किंवा वाऱ्याने विक्षोभित झालेले असल्यास दोलनाने पुन्हा योग्य पातळीत आणणे हे त्यांना शक्य झाले. नॉर्थ कॅरोलिनातील किटी हॉक येथे सन 1900 व सन 1901 मध्ये केलेल्या प्रत्यक्ष प्रयोगावरून तात्पुरत्या ग्लायडिंग चाचणीवरून त्यांना असे आढळून आले की त्या काळी उपलब्ध असलेले बहुतेक सर्व वायुगतिकीय वायूच्या सापेक्ष गतिमान असणाऱ्या वस्तूवर क्रिया करणाऱ्या प्रेरणाविषयीची माहिती चुकीची होती. म्हणून त्यांनी एका लहान वातविवर उभारून त्यात 1901 साली अनेक नमुनेदार वातपर्णाच्या चाचण्या घेतल्या आणि त्यावरून विश्वसनीय वायुगतिकीय माहिती मिळविली. या सर्व अभ्यासावरून 3 ग्लायडर तयार करून व किटी हॉकजवळ सन 1900 मध्ये ते सन 1902 या काळात त्यांची उड्डाणे करून राईट बंधूंनी योग्य उड्डाण नियंत्रण साध्य केले. याकरिता त्यांनी शेवटच्या ग्लायडरमध्ये वर खाली नियंत्रणासाठी अग्रीय उत्थापक, समायोजनक्षम पृष्ठभाग, उजव्या डाव्या बाजूस वळवण्यासाठी मागील बाजूस उभे सुकाणू आणि दोलन यंत्रणासाठी पंखांना सर्पिलाकार पीळ देणारी यंत्रणा अशी योजना केलेली होती. अशा प्रकारे त्यांनी साध्य केलेली त्रिअक्षीय नियंत्रण पद्धती ही त्यांची वायुगतिकीतील व व्यवहार्य विमान उड्डाणेतील महत्त्वाची कामगिरी होती. या पद्धतीचे त्यांनी सन 1906 मध्ये एकस्व म्हणजे पेटंट मिळविले व
तेव्हापासून ती सर्व विमानात वापरण्यात येत आहेत. सन 1903 त्यांनी पहिले शक्तिचलित विमान तयार केले आणि त्याकरिता त्यांनी वापरलेले 12 अश्वशक्तीचे इंजिन व प्रचालक पंखा यांचा अभिकल्प आणि उत्पादन त्यांनीच केलेले होते. प्रचालकाकरिता त्यांनी स्वतः विकसित केलेले सिद्धांत आधारभूत ठरलेले होते. या विमानाने दिनांक 17 डिसेंबर 1903 रोजी किल डेव्हिल हिल्स नजीक 4 यशस्वी उड्डाणे केली. त्यातील पहिल्या उड्डाणात ऑरव्हिल हे चालक होते व त्यांनी 12 सेकंदात 36 मीटर अंतर कापले. शेवटच्या सर्वात जास्त काळ झालेल्या उड्डाणात विल्बर हे चालक होते व त्यांनी 59 सेकंदात सुमारे 255 मीटर अंतर कापले. किटी हॉक याच लोकप्रिय नावाने ओळखण्यात येणारे हे विमान पुढे 17 डिसेंबर 1948 रोजी वॉशिंग्टन येथील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनमध्ये ठेवण्यात आले. राईट बंधूंनी आपल्या विमानात व ते चालवण्याच्या आपल्या कौशल्यात सुधारणा करण्याकरिता पुढील 5 वर्षे खर्च केली. सन 1905 त्यांनी बांधलेले तिसरे विमान हे जगातील पहिले पूर्णपणे व्यवहार विमान ठरले. हे विमान वळणे, वर्तुळाकार फेरी मारणे व इंग्रजी 8च्या आकारात उड्डाण करणे या हालचाली करू शकत असे आणि एका वेळी सुमारे अर्धा तास हवेत राहू शकत असे. त्याच वर्षी त्यांनी आपले एकस्व व संकलित केलेली वैज्ञानिक माहिती अमेरिकेच्या युद्ध खात्याला देऊ केली आणि तिचा स्वीकार झाला नाही. विमानाचा पहिला उपयोग युद्धात होण्याची खात्री पटल्याने राईट बंधूंनी परदेशी बाजारात आपल्या विमानासाठी ग्राहक शोधण्यास सुरू केली. अनेक नकारानंतर सन 1908 फ्रान्समधील व्यापारी संस्थांनी व अमेरिकेच्या सरकारने त्यांच्याकडून विमाने घेण्याचे करार केले. त्याच वर्षी फ्रान्समध्ये राईट कंपनीची स्थापना झाली. तिन्ही देशात प्रात्यक्षिक चाचण्या दाखवण्यासाठी ऑरव्हिल यांनी अमेरिकेत व विल्बर यांनी फ्रान्समध्ये उड्डाण केली. यामुळे राईट बंधूंची विमान उड्डाणाबद्दलच्या सर्व शंका दूर होऊन अमेरिका व युरोप या दोन्ही खंडातून त्यांच्यावर सन्मानांचा स्तुतीचा वर्षाव झाला. सन 1909 ऑरव्हिल यांनी फोर्ट मायर येथे आपल्या राईट ए या नवीन विमानाचे यशस्वी उड्डाण केले व त्यामुळे त्यांना अमेरिकेच्या लष्कराचे कंत्राट मिळून त्यांचे विमान जगातील पहिले लष्कर विमान ठरले. सन 1909 सालच्या अखेरीस अमेरिकन राईट कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर राईट बंधूंनी आपले लक्ष इतरांना उड्डाणाचे तंत्र शिकवण्याकडे व राईट कंपनीचा कारभार पाहण्याकडे वळविले. सुधारित राईट विमाने सन 1910 आणि सन 1911 प्रचारात आली व त्यांचे उड्डाणे उत्तम होत असे, परंतु त्यानंतर युरोपीय प्रतिस्पर्ध्यांना त्यांना मागे टाकले. विल्बर हे डेटन येथे आंतरज्वराने टायफॉईडने मृत्यू पावले. ऑरव्हिल यांनी सन 1915 राईट कंपनीतून आपले अंग काढून घेतले. आपले उर्वरित आयुष्य त्यांनी मुख्यत्वे विमानविद्येतील संशोधनाकरिता खर्च केले. विमानविद्येच्या राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. हे काम ते सन 1915 ते सन 1948 या कालावधीत केले. ऑरव्हिल राईट आणि विल्बर राईट म्हणजे राईट बंधू हे अमेरिकन संशोधक होते. त्यांनी दिनांक 17 डिसेंबर 1903 रोजी जगातील पहिल्या यशस्वी यंत्रावर चालणाऱ्या आणि नियंत्रित विमानाचे राईट फ्लायर यशस्वी उड्डाण केले. त्यांना विमानविद्येचे आद्य प्रवर्तक मानले जाते. ऑरव्हिल यांचा जन्म ओहायोमध्ये डेटन शहरात झाला. त्यांचे वडील एक धर्मगुरू होते. लहानपणापासून त्यांना यंत्राची आवड होती. भावासोबत त्यांनी सायकल दुरुस्ती व निर्मितीचे दुकान सुरू केले. सायकलच्या व्यवसायामुळे त्यांना यंत्राची व समतोल राखण्याची उत्तम समज आली. त्यांनी पक्ष्यांच्या उड्डाणाच्या पद्धतीचा अभ्यास केला. दिनांक 17 डिसेंबर 1903 रोजी उत्तर कॅरोलिना येथील किट्टी हॉक येथे त्यांनी पहिले उड्डाण केले. हे विमान 12 सेकंदात 121 फूट अंतर राहिले आणि ऑरव्हिल यांनी ते यशस्वीपणे चालवले. सन 1905 त्यांनी जगातील पहिले व्यावहारिक आणि दीर्घकाळ उडणारे विमान तयार केले. दिनांक 30 जानेवारी 1948 रोजी डेटन येथे ऑरव्हिल राईट यांचे निधन झाले. विज्ञानयात्री ऑरव्हिल राईट यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी यादी आहे.
समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.